नमस्कार सर्वांना. आता आदित्य म्हणाला की ते गेस्ट म्हणून आलेत, पण आत्या आणि आजी म्हणून पण आलेत. तसंच रामायणामध्ये सुद्धा असा एक विचार प्रवाह आहे की कैकेयीचा जो रोल आहे आपण म्हणतो, तो सुद्धा एक कॉन्स्पिरसीचा रोल आहे. सगळ्यांना एकत्र आणून रावणाच्या विरुद्ध निर्माण करणं एक शक्ती असं आहे. दोन गोष्टी सांगतो. बऱ्याच जणांनी योग वसिष्ठ म्हणून ऐकलं असेल की ज्याच्यामध्ये वसिष्ठ रामाला उपदेश करतायत. आता जेव्हा आपल्याला ही अगदी यंग जनरेशन इथे उत्तम प्रकारे प्रोग्राम करताना सगळे मॉडर्न याच्यामध्ये दिसते आपल्याला, त्याच्यामध्ये मला असंच वाटतंय की ते अगदी प्रत्येक गोष्टीनं आपण जसे बाहेर इतर रामायणाशी संबंध नसलेले किंवा असू नये असं दाखवणारे जी लोक आहेत त्यांच्यासारखेच दिसायला दिसतात. बाहेर सगळं तसंच चाललंय, पण आत त्यांच्या कुठेतरी रामायण प्रचंड चालू आहे आणि आपल्याला ते जाणवतं. योग वसिष्ठामध्ये जेव्हा वसिष्ठ रामाला सांगतात की तू कसं वाग, ते म्हणतात तू तर युवराज आहेस, तू नंतर राजा होणार आहेस, तुला सगळे आता जसं ऋष्यशृंगाचं वर्णन केलं तशी सगळी तुला प्रलोभनं येणार आहेत, सगळे तुला मान सन्मान मिळणार आहेत, त्या सगळ्यांचा तुला स्वीकारही करावा लागेल, पण आत तू अटॅच होऊ नकोस. आणि तसेच ते मला दिसतात, कारण त्यांच्याबरोबर माझं संभाषण होतं. ते वसिष्ठ रामाला सांगतात अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विचर राघव. आत तो अगदी अलिप्त सारा, बाहेर काय एन्जॉय करायचं, पाणीपुरी वगैरे काय आईस्क्रीम, ते काही हरकत नाही अशानं सांगतात. एक दुसरी गोष्ट थोडक्यात सांगतो. पूर्वेचा त्यांनी पुरावा सांगितला, अयोध्याला अयुत्था होतं, तसा मी तुम्हाला एक पश्चिमेचा पुरावा मुद्दाम सांगतो. आता किती पुरावा आहे, आता 14,000 वर्ष, आता तुम्हाला कळ असेल 3 तारखा आहेत आणि त्यातले इतर 2 अजून आलेले नाहीत. आता डॉक्टर पविवर्तक तर निवर्तले. ओके, पहिली जी तारीख आहे ती वेदवीर आर्यांची आहे वैदिवे, पण जी शेवटची तारीख आहे ती बरोबर आहे. पण त्याच्या मागचा एक पुरावा तुम्हाला मजा म्हणून सांगतो की हेरोडोटस नावाचा हा ग्रीक माणूस होऊन गेला. त्याने हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड असं पुस्तक लिहिलं आणि तो जेव्हा तिथून इजिप्तमध्ये गेला, म्हणजे तो ग्रीक माणूस होता, तेव्हा इजिप्तच्या फॅरोने त्याला नाईल्स नदीच्या किनाऱ्यावर 341 पुतळे दाखवले आणि सांगितलं ह्याचा मुलगा हा, याचा मुलगा हा, याचा मुलगा हा, आणि यांचं वेळ किती, 341 राजांचा वेळ किती. त्याने सांगितलं 3 राजाला साधारण 100 वर्ष असा हिशोब आहे आणि असं करून 11,340 वर्ष होतात. आपल्या साध्या कॅल्क्युलेशन करता आपण त्याला 11,500 वर्ष म्हणूया. आणि हा जो संवाद झालेला आहे हा 2,500 वर्षापूर्वी झालेला आहे, म्हणजे 500 BC हेरोडोटसचा. तर 11,500 आणि त्याच्यामध्ये 2,500 तुम्ही केले तर 14,000 वर्षाचा हिशोब होतो. आता तुम्ही म्हणाल याच्याशी रामायणाचं काय करायचंय, तर तो म्हणतो, म्हणजे हेरोडोटसला त्याने सांगितलंय, ते म्हणले हे सगळे 341 राजे साधे मानवी होते, पण त्यांच्या जो आधीचा जो पहिला राजा होता हा मानवीच होता, पण त्याचं राज्य इतकं सुंदर होतं की त्याला काहीतरी मानवापेक्षा वरचा, म्हणजे त्याच्या भाषेमध्ये काही असेल पण आपल्या भाषेमध्ये देव किंवा भगवान अशा प्रकारचा तो राजा होता. आणि त्या राजाचं नाव काय होतं, तर हेरोडोटसला त्यांनी जे नाव सांगितलं ते नाव आहे रामसिनितोस. ओके, हा आपल्याला रामायणाचा पुरावा आहे. सर्वांना तुम्हाला शुभेच्छा. असे अनेक प्रयोग होत. आज मला कुठेतरी पुढे जायचं, इथूनच 1 किलोमीटरवर दुसऱ्या ठिकाणी जायचंय मला लेक्चर द्यायला, त्यामुळे मला तर निघावं लागणार आहे, पण मला सोडवत नाहीये, मला त्यामुळे मी परत नक्की येईन आणि पूर्ण प्रोग्राम बघायला येईन. नमस्कार.